तारीख 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला आणि मग काही दिवसातच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज झाले आणि मग संपूर्ण भारतात सुरू झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्ध मोहिमा। छत्रपती संभाजी महाराज जगातील एकमेव असा राजा आहे जे अपराजित आहे, ज्यांनी एकही लढाई आपल्या उभ्या आयुष्यात हरली नाही, त्यात ना कोणता तह केला। पाहूया व्हिडिओमधून स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास। जय हिंद। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द संकटावर मात देत युद्ध लढण्यात गेली। अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली। त्या संकटाचा सामना करत मुघल साम्राज्याच्या छातीवर पाय ठेवून उभे राहिले आणि मोगलांना त्यांची खरी जागा छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवली। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजीराजांनी यशस्वीपणे राबवल्या। कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही। छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता। संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते। अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषावर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला अजूनही समजल्याच नाही, कारण आपल्याला शाळेत फक्त मुघलांचा इतिहास जास्त शिकवला। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास फक्त पुस्तकाच्या एका पानातच शिकवला। स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला। युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले। शिवाजी महाराजांचे संभाजीराजेवर अपार प्रेम होते। नशिबाचा दुर्दैवीपणा संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगला। संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सईबाईचे अकाली निधन झाले। त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला। केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजांना उत्तम शिक्षण दिले। सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली। अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते। लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच गनिमिकावा अगदी अलगद आत्मसात केली होती। छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजांनाही सोबत घेतले होते। त्यावेळी संभाजीराजे अवघ्या 9 वर्षाचे होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या। आग्रा भेटीत कपटी औरंगजेब याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना कैद केले। त्यावेळेस औरंगजेब संभाजीराजांना विचारतो, क्या रे संभा, तुझे डर नहीं लगता हमसे? त्यावर 9 वर्षाचे संभाजीराजे म्हणतात, हम नहीं डरते किसी से, सब हमारी वजह से डरते हैं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते। संभाजीराजांना सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजे यांचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरून दिली होती। त्यानंतर 20 नोव्हेंबर 1666 रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले। आग्राहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजीराजेंनी केलेल्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत। छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या सुसंस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते। संभाजीराजेंनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला। 3 भागातील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे। तसेच राजा आणि त्यांचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नौकर यांची माहिती दिली आहे। याशिवाय गागा भट्टांकडून नीतीपर समय नय हा ग्रंथ संभाजीराजेंनी लिहून घेतला। धर्मकल्पकता हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला। युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे। यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान आणि भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो। छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते। ते कुशल संघटक होते। छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली। या अष्टप्रधान मंडळाकडूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच राज्यकारभार छत्रपती संभाजी महाराजांनी चालविला। छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळातच मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला। मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला। संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते।
संभाजी राजांनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्ध लढली। महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना 120 पैकी एकाही लढाईत अपयश आले नाही। असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते। संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता। छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजे छत्रपती झाले। संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली। सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूरवर हल्ला केला। मोठ्या फौजफाट्यासह मराठा सैन्य 70 मैलाची मजल मारून एकाकी बुऱ्हाणपूरवर चालून गेले। 3 दिवसापर्यंत लूट करत होते। जड जवाहीर, सोने नाणे, रत्न आणि मौल्यवान सामान घेतले। इतर जिन्नसाकडे त्यांनी लक्षही दिले नाही। भांडी कुंडे, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे आदी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून मराठ्यांचे सैन्य निघून आले। संभाजी महाराजांच्या दराऱ्यामुळे पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाची हिंमत झाली नाही। असा एक इतिहास आहे। मोगल सरदार शहाबुद्दीन रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला। हा किल्ला सहज हस्तगत करता येईल अशी मोगलांचा समज होता। मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकडी तैनात केली होती। मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला जवळपास 5.5 वर्षे झुंजवत ठेवला। छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजी राजेंनी पुढे चालू ठेवले। अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या। संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले। इतके धार्मिक कार्य करून सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा काळ जवळ आला होता आणि एक दगा फटका झाला। औरंगजेब हतबल झाला होता आणि संभाजी महाराजांना संपवण्याचा डाव आखत होता। मग एक संधी औरंगजेबापुढे चालून आली। 1689च्या सुरुवातीला छत्रपती संभाजी राजांचा मेहुणा गणोजी शिर्के याला हाताशी धरून औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला। मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली। मराठ्यांचे संख्याबळ कमी होते। प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाही। परिणामी शत्रूंना संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात यश आले। संभाजी राजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगडा इथे नेले। संभाजी राजांनी धर्मांतर केल्यास जीवनदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती। मात्र संभाजी राजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला। औरंगजेबाचे अत्याचार असह्य होऊन सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मावळली। असह्य यातना सहन करूनही संभाजी राजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही। म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।